मॉर्निंग फ्रेंड्स, मी वर्षा. मी शौनक अँड वेलकम टू आवर चॅनल. तर गाईज, आता आपण आलेलो आहोत देवबाग इथे असलेल्या रिव्हर कोस्ट या रिसॉर्टवर. 3 days 2 nights आमचा पॅकेज आहे. आणि यावेळेला आम्ही इथे बुक केली आहे ती सुपर डिलक्स रूम. तर चला आता आपण जरा आसपासचा परिसर फिरूया. तुम्हाला दाखवतो. इथे वेगवेगळ्या प्रकारचे रूम्स अवेलेबल आहेत आणि प्रत्येकाचे चार्जेस वगैरे वेगवेगळे आहेत आणि त्याची सगळी माहिती ऑनलाईन पण आहे किंवा तुम्ही त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. येस, आणि रफली आम्ही खालती डिस्क्रिप्शनमध्ये त्याची डिटेल्स मेन्शन करूच. चला आपण पटकन ती सुरू करूया. चलो. तर आता आपण मेन गेटपाशी आलेलो आहोत आणि मेन गेटच्या इथे तुम्हाला दिसतं की उजव्या साईडला त्यांची पार्किंग आहे, समोरच्या साईडला त्यांचं रिसेप्शनचं काउंटर आहे आणि हा जो काय लॉट दिसतो एवढाच नाही आहे, तर ह्याच्या व्यतिरिक्तही यांच्याकडे भरपूर मोठा पार्किंगचा लॉट आहे. आता आपण पार्किंगचा लॉट बघूया. तर हा एक तुम्ही बघितलाच आहे. त्याचबरोबर इकडे हा बघा, हा आणखीन एक पार्किंगचा लॉट आहे. इथे सगळे 4 व्हीलर्स राहतात. आतल्या साईडला तुम्हाला दिसत असेल तर आतमध्ये 2 व्हीलरचं वेगळं पार्किंग आहे जे शेडमध्ये आहे. तर हा असा सगळा बाहेरचा एरिया आहे. आणि इकडे आणखीन एक मला जी वेगळी युनिक गोष्ट दिसली आहे ती म्हणजे इथे EV चार्जिंग फॅसिलिटी तीसुद्धा आहे. हे बघा, दिसतं आहे. तर ही पण आहे. फक्त बुकिंग करताना तुम्ही हे सगळ्या गोष्टी जरा चेक करून घ्या. तर हा त्यांचा रिसेप्शन एरिया आहे. मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमचे चेक इन फॉर्मॅलिटीज या रिसेप्शनमध्ये करतात तेव्हा तुम्हाला दिसतं इकडे एक ट्रॉली आहे. जशी आपल्या एअरपोर्टला असते तशी या ट्रॉलीवर तुमचं सामान ठेवलं जातं आणि तुम्ही जी रूम बुक केली आहे त्या रूमपर्यंत तुमचं सामान ती लोकं कॅरी करतात. विच इज वन ऑफ द बेस्ट थिंग्स. कारण लगेज कोणी कॅरी करण्यापेक्षा या ट्रॉलीतनं गेलं तर खूप छान आहे. आणि त्यांचा स्टाफ लगेच येतो इकडे आणि तुमचं सामान वगैरे घेऊन तुमच्या रूमपर्यंत घेऊन जातात. इकडे तुम्हाला दिसत असेल तर एक सायकल आहे जी रिव्हर कोस्टवाल्यांचीच आहे. तुम्ही इकडे पाहायचं सायकल पण फिरवू शकतात त्यांच्याच प्रिमाइसमध्ये. आणि तसं जागा मोठी आहे हे तुम्हाला आता कळेलच बघता बघता. तर रिसेप्शन काउंटर आहे. रिसेप्शन काउंटरच्या बाजूलाच आहे इथे त्यांचा डायनिंग एरिया आणि तो खूप मोठा एरिया आहे. तर आता आपण जरा आतमध्ये जाऊन बघूया त्यांची सिटिंग अरेंजमेंट्स वगैरे कशी आहे. आणि दुपारी आम्ही जेव्हा इकडे लंचला येऊ तेव्हा आम्ही तुम्हाला आतला मेनू पण दाखवणार आहोत की कसं आहे की थाळी सिस्टम आहे की तुम्ही प्रॉपरली इंडिव्हिज्युअल डिशेससुद्धा ऑर्डर करू शकतात. ही बऱ्यापैकी माहिती आम्ही तुम्हाला देऊच. तर चला सगळ्यात पहिला आपण याचा डायनिंग एरिया बघूया. तर हा आहे त्यांचा डायनिंग एरिया. सध्या कोणीच नाही आहे कारण आम्ही शूट करतो ते बरोबर ब्रेकफास्ट आणि लंच टाईमच्या बरोबरमध्ये. समोरच्या साईडला तुम्हाला पाहिजे कोल्ड्रिंक्स वगैरे तुम्ही घेऊ शकतात ॲट ॲडिशनल कॉस्ट. अशी सगळी सिटिंग अरेंजमेंट्स आहेत. तर आता मित्रांनो, आम्ही तुम्हाला ना याच्यातल्या काही रूम्स दाखवतो आहे. कारण काय की रिसॉर्ट फुल आहे आणि त्यामुळे लोकांची प्रायव्हसी थोडीशी कन्सिडर करून आम्ही तुम्हाला रूम्स दाखवणार आहोत. जसं म्हटलं की इथे 4 टाईपचे प्रकार आहेत: डिलक्स, सुपर डिलक्स, लक्झरी कॉटेजेस आणि ऑरा. तर आता मी तुम्हाला दाखवतो की ह्यांचे लक्झरी कॉटेजेस कसे आहेत ते आणि ते कसे अलाईन केलेले आहेत, कसे बांधलेले आहेत त्यांनी. सध्या इथे कोणी दिसत नाही आहे त्यामुळे मी आरामात शूट करू शकतो. तर हे समोर दिसत आहेत ते आहेत लक्झरी कॉटेजेस. हा जो पूर्ण स्ट्रेच आहे असा इकडे आणि त्या साईडला तिकडे तेही तुम्हाला दाखवतो. तर हे सगळे लक्झरी कॉटेजेस आहेत आणि हे बरोबर रिसेप्शनच्या जवळच आहे. ते जवळपास सगळे आसपासच आहेत. तर रिसेप्शनच्या इकडे या साईडला आहेत लक्झरी कॉटेजेस. हे बघा इकडे आहेत. तर आणि हे सगळे जे आहेत ना ते एकमेकांच्या समोर नाही आहे. तर ज्या पद्धतीने ते बांधलेले आहेत की तुम्हाला डायरेक्ट लॉन ॲक्सेस किंवा रिव्हर ॲक्सेस दिसतोच. आणि प्रत्येक कॉटेजकडे जायला त्यांनी असा छोटासा रस्ता केलेला आहे. आपण मगाशी रेस्टॉरंटच्या जवळचे कॉटेजेस बघितले तर तुम्ही बघू शकता. बघा ना, प्रत्येक कॉटेज जो आहे तो त्यांनी अशा पद्धतीने बांधला आहे की प्रत्येकाला समोरचा हा असा नजारा बघता येईल.
हा बघा ना, संपूर्ण नजारा तुमच्या लक्झरी कॉटेजच्या बाहेर दिसतो. हे वेगवेगळे अँगल शूट करतोय लक्झरी कॉटेजेसमधून दिसणारे व्ह्यूज कसे आहेत त्याच्यासाठी. आता आपण जे लक्झरी बघत होतो त्या वर्षा इकडे जाऊन इथे जे स्टाफ आहेत त्यांच्याशी बोलून आली, तर आम्हाला असं कळलं की हे फक्त लक्झरी नाही आहेत. त्याच्यामध्ये लक्झरी, सेमी लक्झरी, सुपर लक्झरी असे 3 ऑप्शन्स आहेत. तो काही रूम्सला म्हणजे 2 रूम्स आहेत ज्या सुपर लक्झरी आहेत, ज्याला समोरनं पण व्ह्यू आहे आणि साईडने पण व्ह्यू आहे, नदीचाच पण दोन्ही साईडने व्ह्यू आहे. सो त्या सुपर लक्झरी आहे. काही रूम्स सेमी लक्झरी आहेत आणि काही रूम्स लक्झरी आहेत. सो लक्झरीमध्ये पण त्यांचे प्रकार आहे. सो बुक करताना हे तुम्ही सगळं चेक करून घ्या. तर चला आता आपण जरा ह्या बाहेरच्या तुम्ही बघितलं आहे रूम्स, आता थोड्या आतल्या रूम्स जाऊन बघूया कशा आहेत. तर इकडेही काही कॉटेजेस आहेत बॅक साईडला, जे 4 कॉटेजेस बॅक साईडला आहेत, बाकी सगळे फ्रंटवर आहेत. जर तुम्ही ते संगम पॉईंटला जाणार असाल आणि बीचवर जाऊन मस्ती करणार असाल तर इकडे शॉवर आहे. म्हणजे तुम्ही एंट्री केल्यावर सुपर डिलक्स रूम्सवरनं लेफ्टला चालत आलात की तुम्हाला इथे खालती साईन बोर्ड्स दिसतातच कॉमन शॉवर, तर हा इकडे आहे तो कॉमन शॉवर. हे बघा, तर इकडे शॉवर वगैरे घेऊन तुम्ही तुमच्या रूम्समध्ये जाऊ शकतात. आणि हा असा मस्त वॉकवे आहे. संध्याकाळच्या वेळेला तुम्ही इकडे वॉक घेऊ शकतात, नाईट वॉक घेऊ शकतात किंवा पाय तर मस्त सायकल पण फिरू शकतात. तर आपण लक्झरी बघितल्या रूम्स कशा आहेत आणि वर्षांनी सांगितलं की त्यातसुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. आणि तुम्हाला आता माझ्या मागे या साईडला जे 2 युनिक स्ट्रक्चर्स दिसतात ते या रिसॉर्ट्समधली सगळ्यात बेस्ट अशी प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. म्हणजे ही जागा प्रायव्हेट आहे तुमच्यासाठी. कपल्ससाठी खूप आयडियल प्लेस आहे. छोटी मुलं असतील तर 2+1 होऊ शकतं, बट मॅक्झिमम इकडे येणारे कपल्सच आहेत जे प्रेफर करतात. थोडीशी प्रायव्हसीसुद्धा आहे. आणि या जागेचं आहे ऑरा, याला म्हणतात. इथे फक्त या ऑरामध्ये राहणारी लोकच जाऊ शकतात. बाकीच्या लोकांना आत जाण्यासाठी परमिशन नाही आहे. म्हणजे इन केस कोणी नसेल आणि तुम्हाला एखादा व्लॉग करायचा असेल किंवा फोटोशूट करायचा असेल आणि इथे बुकिंग नसेल तर मे बी तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करून आत जाऊ शकतात. बट अदरवाईज हे जर बुक्ड असेल तर तुम्ही इकडे आत नाही जाऊ शकत. चला आपण बाहेरूनच बघूया कसं आहे ते. तर या आहेत त्या ऑराच्या रूम्स आणि सगळा तो प्रायव्हेट लॉन आहे त्यांचा. फक्त इथे राहणारे लोक या भागात राहू शकतात. त्याचबरोबर त्यांना सिन्स ह्याची कॉस्टिंग थोडी जास्त आहे, तुम्ही बघू शकता तिकडे बघा, त्यांना असं इथे बसायला वगैरे पण मस्त अरेंजमेंट्स करून दिलेले आहेत. प्रायव्हेट त्यांच्यासाठीच 2-2ची आहेत. आणि त्यांना इथून दिसणारा हा व्ह्यू असा आहे, म्हणजे तुम्हाला इकडे आल्यानंतर तुम्हाला हा सगळा व्ह्यू आहे. समोर संगम पॉईंट आहे आणि हा सगळा असा डोंगर आहे इथे. तिकडे माझ्यामध्ये ते मिनी केरला वगैरे आहे. इथे आय गेस हलकं असं पाणी ओसरल्यासारखं मला सुनामी आयलंड दिसतं आहे. आय गेस ह्या पॅचमध्येच कुठेतरी आहे. आणि सध्या संगम पॉईंटला गर्दी आहे. आणि हा व्ह्यू असा आहे इथून. प्रायव्हेटमध्ये ना एक वेगळीच मजा असते जी या लोकांसाठी खास आहे. जे लक्झरी कॉटेजची जी एरिया आहे त्याच्या बरोबर बाहेरच्या साईडला असे इकडे झोपाळे वगैरे केलेले आहेत. आणि इथे चेअर्स वगैरे ठेवलेले आहेत बसायला. त्या साईडला हे आहे. तर मी आता इथे असं मस्त रिलॅक्स करतो आहे. हे बघा इकडे चेअर्स आहेत अशा. आणि इथे रिलॅक्स तुम्ही करता करता तुम्हाला जो व्ह्यू दिसणार आहे तो काय आहे त्यात आपण बघूया. तर या रिव्हर कोस्ट रिसॉर्टमध्येच त्या प्रिमायसेसच्या आतमध्येच आणि त्यांनी अनेक
असे बोर्ड लावून ठेवलेले आहेत. एक आहे तुम्हाला कर्ली नदीच्या इथे दिसतो, एक बोर्ड इकडे लक्झरी कॉटेजच्या इथे आहे, तर तो आपण बघूया. तर हे बघा माझ्या मागे दिसतं इकडे त्यांनी हा एक बोर्ड लावलेला आहे, तर तो बोर्ड तुम्हाला दाखवतो एक्झॅक्टली तिथे त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे ते. तर बेसिकली हे जे झाड आहे त्या झाडाविषयी त्यांनी इकडे माहिती दिलेली आहे आणि ज्या पद्धतीने ते लिहिलेलं आहे ॲज इफ द ट्री इज टॉकिंग टू यू. हे बघा, तर हे फिग ट्री आहे, 80+ वर्ष जुनं असं हे झाड आहे. अँड द ट्री इज वेलकमिंग ऑल द गेस्ट ऑफ रिव्हर कोस्ट. खूप छान आहे. म्हणजे हा जर बोर्ड त्यांनी इथे लावला नसता तर बहुतेक आपल्याला माहिती पण नसतं की हे झाड कसलं आहे. बघा ना, आता या झाडाकडे बघण्याचा एक लूक वेगळाच होतो आपला. आता आपल्याला कळतं की हे फिग ट्री आहे. तर बघा, या खालच्या ज्या 2 आहेत त्या डिलक्स रूम्स आहेत, 102 आणि 101, आणि वरती 201 आणि 202. तर वरच्या 2 सुपर डिलक्स, खालच्या डिलक्स अशा रूम्स आहेत. आणि जर तुम्हाला वरच्या सुपर डिलक्सला जायचं असेल तर हा ॲक्सेस आहे. 201 लेफ्टला आहे, 202 राईटला आहे. तर आपण खालचा रिसॉर्टचा परिसर बघितला आणि आता आपण बघणार आहोत ती आपली रूम. तर मग चला आता वर्षा तुम्हाला आतनं रूम दाखवेल की कशी आहे रूम, आणि बघूया यांनी रिसॉर्टवाल्यांनी रूमबरोबर काय काय कॉम्प्लिमेंटरी गोष्टी दिलेल्या आहेत. सो आपण आता आतनं बघूया रूम कशी आहे ती. आत आल्या आल्या आपल्याला दिसतो तो हा डबल बेड, आणि डबल बेड बरोबर तुम्हाला दिसत असेल ही सिंगल मॅट्रेस जी अथर्व आमच्याबरोबर एक्स्ट्रा आहे, त्यामुळे ती एक्स्ट्रा पर्सनसाठी मॅट्रेस दिलेली आहे. आणि या साईडला बघाल तर त्यांनी केटल ठेवलेली आहे, 2 पाण्याच्या बाटल्या आहेत, 2 मग आहेत, हे चहा कॉफी बनवायला त्यांनी ठेवलेलं आहे, आणि डेंटल किट ठेवलेलं आहे, आणि शॉवर कॅप आहे, शॉवर जेल आहे, शॅम्पू आहे, आणि या सगळ्या वस्तू त्यांनी ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर इकडे एक टेबल दिलेलं आहे, इथे एक टेबल दिलेलं आहे. लेडीजचा सगळ्यात मोठा कन्सर्न असतो तो तयार व्हायचा, सो मोठा आरसा त्यांनी इथे आपल्याला दिलेला आहे. छान फुल आरसा आहे. त्याचबरोबर इकडे बघाल तर TV आहे आणि AC दिलेला आहे. तर या साईडला त्यांनी अजून एक टेबल दिलेला आहे ज्याच्यावरती दिलेला आहे फोन, आणि तुम्हाला रिसेप्शनला, किचनला कॉल करायचा असेल, हाऊसकीपिंगची हेल्प मागवायची असेल, त्याच्यावर त्यांनी नंबर्स दिलेले आहेत, वायफायचे पासवर्ड्स दिलेले आहेत, सगळं त्यांनी इकडे रेडी ठेवलेलं आहे. मेनू पाहिजे असेल तर त्यांनी हा बारकोड ठेवलेला आहे, हा तुम्ही स्कॅन करून मेनू पण ॲक्सेस करू शकता. टेबलला ड्रॉवर दिलेले आहेत, काही सामान ठेवायचं असेल तर ड्रॉवर्स आहेत. आणि आता आपण बघूया रूमबद्दल दिसणारा व्ह्यू. सो आता वॉशरूम कसं आहे ते आपण बघूया. लास्ट बट नॉट द लीस्ट, वॉर्डरोब ते कसे आहेत आपण बघूया.
ही आमची रूम आहे 3 days 2 nights कसे चार्जेस वगैरे आहेत आयदर तुम्ही वेबसाईटला चेक करू शकता किंवा प्रॉपर हॉटेलला कॉन्टॅक्ट करू शकता. इथे कसं आहे सुपर डिलक्स, डिलक्स, लक्झरी आणि ऑरा असे 4 प्रकार आहेत. त्यातलं यावेळेला आम्ही घेतलं होतं सुपर डिलक्स. छान आहे आमची रूम. तर आता लंच टाईमसाठी आम्ही आलेलो आहोत इकडेच असलेल्या इन हाऊस ज्यांचं ते रेस्टॉरंट आहे तिकडे. बघूया तिथून काय ऑर्डर करायची आहे. थाली पण आहे त्यांच्याकडे प्लस तुम्ही नॉर्मल डिशेस पण ऑर्डर करू शकतात. तर लेट्स गो अँड एक्सप्लोअर त्यांच्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत ते. लंचसाठी ऑर्डर केलेलं आहे आपण 3ऱ्या थाळी. अथर्वसाठी चिकन सुक्का आणि तांदळाची भाकरी आणि आज मी खाणार आहे मसाला पास्ता. आम्ही जे ऑर्डर केले त्यातली पहिली डिश आलेली आहे ती आहे 3ऱ्या थाळी. तुम्ही बघू शकतात 3ऱ्या आहे. त्यांनी ती आमटी दिलेली आहे, सोलकढी आहे, सलाड आहे आणि मी 2 चपात्या घेतलेल्या आहेत. तर ही अशी डिश आहे. आणि त्याचबरोबर अथर्वचा चिकन सुक्का पण आलेला आहे. तर चिकन सुक्क्याबरोबर अथर्वने घेतली आहे तांदळाची भाकरी आणि हे बघा चिकन सुक्का क्या बात आहे, मस्त आहे. तर फायनली आता वर्षाची पण डिश आलेली आहे मसाला पास्ता. चला आता वेळ झालेली आहे ती 1, 2 आणि 3 ते संपवण्याची. तर दुपारचं पोटभर जेवण झालं. जेवण खूप छान आहे. म्हणजे तुमच्याकडे थाळीचाही ऑप्शन असतो, नॉर्मली डिश ऑर्डर करू शकता, चायनीज, मालवणी सब कुछ आहे यहाँ पे. क्वांटिटी वगैरे खूप छान आहे. आणि मेन जे मला स्टार्टला तुम्हाला सांगायचं राहिलं की समोरच्या साईडला म्हणजे कर्ली नदीच्या साईडनी सनराईज आहे. हे इज वन ऑफ द बेस्ट थिंग्स. तिकडे सनराईज होतो आणि बीच साईडला सनसेट. त्यामुळे तो सनसेट बघायला तुम्ही इधर बीचवर जाऊ शकतात किंवा तुम्ही जाऊ शकतात संगम पॉईंटला. तर मग आता थोडा वेळ आराम करूया आपण. तर तुम्ही बघू शकतात रात्री इकडे लाईट चालू झाल्यानंतर हा जो रिव्हर कोस्टचा जो कंप्लीट एरिया आहे तो काही छान दिसतो आहे. आणि त्याच्या आजूबाजूला तरी छोटे छोटे लाईटिंग सोडलेले आहेत. दिसायला इतकं प्लेझंट दिसतं ना. आणि प्रत्यक्षात येऊन अनुभव घ्यायचा तर अजूनच मजा येते. त्याचबरोबर इकडे व्यवस्थित पूर्ण वॉकवेमध्ये त्यांनी ब्राईट लाईट्स लावलेले आहेत. समोरच्या साईडला कर्ली नदी आहे. आणि संध्याकाळी जर तुम्ही इकडे येऊन बसतात ॲज अ फॅमिली तर अजून मजा येणार. असं चेअर्स वगैरे अरेंज केलेले आहेत. तिथून मस्त एकत्र येऊन संध्याकाळी गप्पा मारत बसायच्या. तुम्हाला पाहिजे तर माझ्यामध्ये तुम्ही ते डाईन पण करू शकतात. आणि स्पेशल ओकेशन काही असेल तर माझ्यामध्ये जर रिक्वेस्ट करत ती लोक तसे ते टेबल वगैरे लावून देतात. रात्रीच्या वेळेला ऑराचा जो व्ह्यू आहे आणि त्याच्या जो प्रायव्हेट लॉन आहे असा काय दिसतो. आणि बाकी हे सगळे आपले कॉटेजेस आहेत. सो मित्रांनो, तुम्हाला हा आमचा 3 days 2 nights रिव्हर कोस्टचा स्टे कसा वाटला ते आम्हाला कमेंटमधनं नक्की कळवा. आणि तुम्हाला जर हे रिसॉर्ट आवडलं असेल तर तुम्ही नक्की यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, बुकिंग करा आणि इकडे येऊन मस्त एन्जॉय आणि रिलॅक्स करा. येस, कारण सकाळी या हॉटेलचा जो लुक आहे तो वेगळा आहे. रात्री लाईट्स लावून तो खूप छान दिसतो. ते तुम्ही बघितलंच असेल. येस. आणि रेस्टॉरंट्समध्ये पण आम्ही काय जे काय ऑर्डर केलं ते बघितलं असेलच तुम्ही. तर मग हा व्लॉग आम्ही इकडेच थांबवतो. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेल ऑन ठेवा. येस. आणि आमचे येणारे सगळे व्लॉग्स तुम्ही बघत राहा. परत भेटू पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये. टिल देन बाय बाय. बाय बाय. सी यू नेक्स्ट टाइम.